आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जे काय बाकी बोलायचंय ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही. परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची. आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल. आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता. ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. धन्यवाद. खेळ संपला ते बरं झालं. नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही. ही युती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का? कारण अनेक ठिकाणी असं होऊ शकतं. अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली, जशी नाशिकमध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्याच शिक्कामोर्तब होईल. लोक कोण? रावसाहेब दानवे ते स्वतः हरले भोकर स्वतःचा पराभव. त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते? त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही. जाऊ दे. मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बोललेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याच्यावरती? सगळ्यावर कसं बोलायचं रे? मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला कळवलं जातील. मग कोण गेलेत? येऊ तर देत पहिलं. हे जरतर वरतीच खूप असतं सगळं. काँग्रेस स्वबळावर लढतो आणि जे भाजपला हवंय तेच होताना
भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. चर्चा सुरू आहे. बघू त्यांच्यात. आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत, ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्यांना हे जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात. काँग्रेसने जर जाहीर केलं ना, हो मग आता म्हणजे आणखीन काय बोलायचं, तोडलं का. बघा, मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मी परत एकदा सांगितलं, महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो. सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे. त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे. म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत. आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं. ठीक आहे, चला. मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसं काही नाहीये. निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे ना जागा वाटप. माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे. ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे, अशा सर्व माझ्या पत्रकार बांधव भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद. ही सगळ्यात महत्त्वाची बातमी. वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. ही महाराष्ट्र रक्षणाकरता महाराष्ट्र प्रेमींची युती आहे असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा केलेली आहे. तर यावर सातत्यानं जी काही युती संदर्भात टीका होतीये त्याविषयी पत्रकारांनी विचारलं असता देवांना उत्तर द्यायची, दानवांना नाही असं म्हणत या ठिकाणी राज ठाकरे यांनी मास्टर स्ट्रोक मारलेला आहे. या घडीची ही महत्वाची दृश्य आणि बातमी. अवघड ठाकरे कुटुंब एकत्र आणि राज ठाकरेंनी संजय राऊत यांना या ठिकाणी मध्ये घेतलेलं आहे. एकीकडे युतीची घोषणा तर दुसरीकडे जल्लोषाला सुरुवात. ढोल ताशा या ठिकाणी वाजवला जातोय आणि युती संदर्भात घोषणा होतीये. मुंबईचे माजी महापौर या ठिकाणी ठाकरे बंधूंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत असताना तर चंदूमामा देखील आपण पाहतोय दृश्यांमध्ये. चंदूमामा वैद्य आणि युतीच्या घोषणेनंतर आता मात्र खऱ्या अर्थानं मनपा निवडणुकांचं बिगुल हे वाजलेलं आहे. आगामी काळात जागा वाटप कसं असेल, फॉर्म्युला नेमका काय असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही दिली जातील असं देखील ठाकरे बंधूंकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. शिवसेनेच्या अनेक रणरागिणी आपण पाहतोय. 2 माजी महापौर, एकीकडे किशोरी पेडणेकर आणि श्रद्धा जाधव, ठाकरे बंधूंना पुष्पगुच्छ देऊन पुढच्या वाटचाली करता स्वागत करत असल्याची ही दृश्य